भारतीय संस्कृतीत सणवार तसेच पूजापाठ देवघरात तसेच सत्यनारायण महापूजा असो यावेळी आपण कलश स्थापना करत असतो. कलश स्थापनेचे विशेष महत्त्वही आहे, कारण कलश हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पण कलश स्थापनेचे काही नियमही आहेत, तेच आपण आज जाणून घेणार आहोत. कलश स्थापना करताना या गोष्टीचे पालन करावे, तरच आपल्याला पूजेचे फळ मिळते. 1. कलश स्थापना ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर हळद कुंकू वाहावे, परंतु तांदूळ किंवा गहू थेट जमिनीवर पसरून ठेवू नये. त्यासाठी एखादे नवीन कापड किंवा एखादे भांडे खाली घ्यावे. नारळाला लागेल इतके पाणी कलशात घ्यावे, तसेच कलशात एक नाणे टाकावे. कलशावर नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. नारळाच्या कडेने आंब्याची किंवा विड्याची पाने कलशात घालावी. कलशावर हळदी कुंकू वाहावे, तसेच कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. नारळावर हळदी कुंकू वाहावे, तसेच अक्षदा फूल अर्पण करावे आणि नमस्कार करावा. अशा पद्धतीने केलेली कलश पूजा आणि कलश स्थापना ही शुभ फलदायी असते. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.